सातारा कागल महामार्ग तसंच जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांसह अन्य विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करावं, हे काम संथ गतीनं केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशा सूचना दिल्या। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गांचं काम जलद गतीनं पूर्ण करा, उड्डाणपुलांचे DPR अंतिम करून लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करावे, तर राजेश क्षीरसागर यांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या परीख पूल परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा पूल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलाला जोडता येईल का या दृष्टीनं त्याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महानगरपालिकेनं लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी असं सांगितलं, तर लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली। बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता PS महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसंच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।